सभेमधून त्यांच्या टार्गेटवरती छगन भुजबळ असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे छगन भुजबळ सुद्धा मी ओबीसीसाठीच लढतोय अशा पद्धतीची भूमिका सातत्याने मांडताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही या सगळ्या मुद्द्यांकडे कसं पाहतायत की काय वेगळं राजकारण याच्या पाठीमागे असू शकतं? मला असं वाटतं की मनोज जरांगे हे आरक्षणासाठी लढत आहेत असं आम्हाला सुरुवातीला निश्चित वाटत होतं. परंतु मागच्या 8-15 दिवसातल्या त्यांच्या ज्या भूमिका आहेत, कुठेतरी त्यांचा आरक्षणावरचा जो काही फोकस होता तो हललेला दिसतोय. आरक्षणावरचा फोकस हलवून व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे हे शोभत नाही. म्हणजे एकीकडे आपण मागास म्हणता, दुसरीकडे जरांगे आडनावाला जोडून पुन्हा पाटील लावायचा प्रयत्न करता, एकीकडे आम्ही आर्थिक मागासलेले आहोत म्हणता, दुसरीकडे तुम्ही 100 जेसीबीतनं फुलांची उधळण करून देता, एकीकडे तुम्ही म्हणता की नाही आमच्याकडे काहीच नाहीये, दुसरीकडे तुमच्या सभेला 150 एकराचा मोसंबीचा बाग तोडला जातो, एकीकडे तुम्ही म्हणता की आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे. मग दुसरीकडे त्याची काय लायकी माझ्या हाताखाली काम करायची, ही स्टेटमेंट चुकीची आहेत. अगदी त्याच वेळेला आमची भुजबळ साहेबांना पण विनंती आहे, ह्या दोनही लोकांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं का, तर नक्की मिळावं, हरकत नाही त्याला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागावा का, तर अजिबात लागू नये, कारण तेही गरजेचं आहे. या दोन्हीतनं मार्ग काढायची कुवत कुणाची आहे? या दोन्हीतनं मार्ग काढण्याची कुवत निव्वळ आणि निव्वळ केंद्र सरकारची आहे. कारण आरक्षणाचा प्रश्न हा मूलभूत हक्कातल्या कलम 16शी संबंधित आहे आणि मूलभूत हक्कांवर जर घटना दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार फक्त आणि फक्त 368 क नुसार केंद्र सरकारचा आहे, म्हणजे भाजपचा आहे. त्यामुळे ह्याच्या सरळ साधी गोष्ट आहे, भुजबळ साहेब असतील किंवा जरांगे असतील, या दोनही लोकांनी मुख्यमंत्र्यांकडे बसायचं आहे, एक असेंब्ली रिझोल्युशन पास करून घ्या, ठीक आहे, आणि ते असेंब्ली रिझोल्युशन केंद्राकडे पाठवा, केंद्राने स्पेशल अधिवेशन बोलवावं आणि स्पेशल अधिवेशन बोलवून हा प्रश्न निकाली काढावा. पण असं न करता केंद्रातली आणि राज्यातली सत्तेत असणारी भाजपा जाणीवपूर्वक ते कोंबड्या कोंबडीला दाना टाकून झुंजवणे जे म्हणतात ना, त्या झुंजी लावण्याचा प्रकार करत आहे. कारण भाजपला हे माहिती आहे, मी पुन्हा पुन्हा सांगते की महाराष्ट्रातली महिला सुरक्षा, आरोग्याची दुरावस्था, कायदे सुव्यवस्थेचे 3-13-9-18, कंत्राटी भरती, बेरोजगारी, दुष्काळ परिस्थिती, ह्या सगळ्या प्रश्नांवर भाजपा सपशेल अपयशी ठरलेली आहे. आणि अपयशी भाजपाला हे सगळे मुद्दे डायव्हर्ट करून आता फक्त आणि फक्त चर्चेच्या केंद्रस्थानी आरक्षण हा एक शब्द आणलाय. पण त्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, त्यांना या निमित्ताने वेगवेगळ्या जातींमध्ये झुंजी लावायच्या आहेत. म्हणजे जरांगेंनी भुजबळाची काय लायकी आहे किंवा त्याची काय लायकी आहे, मराठ्याच्या हाताखाली काम करत होता, याचा अर्थ जरांगे स्वतःच्याच वाक्याला कॉन्ट्राडिक्टरी करत आहेत की आम्हाला काम मिळत नाही असं ते म्हणतात आणि आमच्या हाताखाली काम करतात असं ते म्हणतात. ही वाक्य कॉन्ट्राडिक्टरी आहेत. मला वाटतं जरांगेंनी सुद्धा या संबंधाने तारतम्य ठेवलं पाहिजे. दोनही समूहांनी आरक्षण मिळवणे हा जर आपला प्रधान हेतू आहे, फोकस आहे, तर तो फोकस हलू न देता व्यक्तिगत टीका टिप्पणी, चिखलफेक ही टाळावी. कारण महाराष्ट्रातल्या गावगाड्याची विण उसवू नये. पण तुम्ही आता जे काही मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेबद्दल जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे, तुम्हाला असं वाटतं की त्याच्या पाठीमागे कोणीतरी असू शकतो किंवा त्यांचा बोलविता धनी कोणी दुसरं आहे? नाही, मला असं काहीही स्टेटमेंट करायचं नाहीये. जरांगे असतील किंवा भुजबळ साहेब असतील, म्हणजे भुजबळ साहेब तर नो डाऊट या राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. समता परिषदेसारखी फार मोठी चळवळ त्यांनी उभी केलेली आहे आणि अशा भूमिका त्यांनी अनेक वेळेला समूहाच्या कुठल्याही दबावाला न जुमानता घेतलेल्या आहेत. मग तो सरस्वतीचा मुद्दा असो किंवा अजून कुठले मुद्दे, त्यांनी अशा भूमिका अनेक वेळा घेतलेल्या आहेत. आणि राहिला प्रश्न जरांगेंचा, तर ज्या पद्धतीने त्यांनी जीव धोक्यात घालून उपोषणं केली, जीव धोक्यात घालून आंदोलनं केली, तर ते सुद्धा कोणाचं तरी ऐकून बोलत असावेत असं नाही वाटत. परंतु होतं काय, कधी कधी समोरचा मॉब आणि हे सगळं बघून आपली सायकोलॉजी कधी हलू शकते आणि त्यावेळेला स्टेटमेंट कमी जास्त होऊ शकतात. पण लोक तुम्हाला जेव्हा नेता या स्थानी बघताय त्यावेळेला तुमचं प्रत्येक स्टेटमेंट हे लोकांच्यासाठी परमादेश असल्यासारखं असतं. त्यामुळे आम्ही दोनही नेत्यांना बियॉन्ड पार्टी पॉलिटिक्स, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन चळवळीतली एक कार्यकर्ती म्हणून जेव्हा मी या दोनही व्यक्तिमत्वांकडे बघते तेव्हा मला वारंवार वाटतं की आरक्षणावरचा फोकस हलला नाही पाहिजे. जसं की भुजबळ साहेब जे म्हणाले, म्हणजे जरांगेंचं हे चुकलेलंच आहे
की त्याची काय लायकी आहे आमच्या हाताखाली काम करणार आहे, हे चुकलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने नाही बोलू शकत कोणालाही, तुम्ही अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था नाही आणू शकत. पण त्याच वेळेला भुजबळ साहेब जे फार व्यथित होऊन आज एका वाहिनीशी बोलले, तर तेही मला म्हणजे असं गलबलल्यासारखं झालं. पण ॲट द सेम टाइम माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की भुजबळ साहेब म्हणतायत की आमची लायकी नाही, मग आम्ही मराठ्यांच्या हाताखाली काम करायचं का? तर जर तुम्ही चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विरोधात लढत आहात, तर मग मराठा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय की नाही? मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय की नाही? ते चालतंय का? मग उलट तुमचे जे हे मराठा, आणि जर तुम्हाला चालते तर मग ते मराठा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना सांगा रेझोल्युशन पास करायला. का फडणवीस यावरती सोयीस्कर मौन बाळगून लोकांचे मुडदे पडतायत, घरं जळतायत, गाड्या पेटवल्या जात आहेत, जाळपोळ होतीये तिकडे, मला वाटतंय जालना का कुठे आसपास धनगर आरक्षणाच्या निमित्ताने खूप जाळपोळ आणि